सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे याचे जे इम्पॉर्टंट MCQ आहे म्हणजे लास्ट इयरला जे त्यांनी विचारलेले MCQ आहे हे आपण बघितले. ते कसे बघितले, हे ज्या मुलांचे रिस्पॉन्स शीट आहे या रिस्पॉन्स शीट आपण डाउनलोड केलेले आहे. ठीक आहे, आता या रिस्पॉन्स शीट कसे मिळवायच्या याच्यावर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकले. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे याचे मागच्या वर्षी जे विचारलेले MCQ आहे ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आता त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला, विच टायटल बॉक्स पोझिशन इज करेक्ट ॲज पर स्टँडर्ड प्रॅक्टिस. म्हणजे काय, मानक सराव म्हणून कोणते शीर्षक ब्लॉक स्थान योग्य आहे. याचा अर्थ काय होतो, जे आपण ड्रॉइंगसाठी स्टँडर्ड शीट वापरतो त्या स्टँडर्ड शीटमध्ये आपल्याला टायटल टाकायला एक त्यांनी कॉलम दिलेला असतो. ठीक आहे, आता तो कॉलम कोणत्या पोझिशनवर असतो किंवा कोणती पोझिशन त्याची बरोबर आहे असं त्यांनी आपल्याला विचारलंय. खाली त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले. पहिल्या पोझिशनमध्ये जो टायटल ब्लॉक आहे तो त्यांनी कुठे दिला आपल्याला, वरच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नात त्यांनी दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला जो टायटल ब्लॉक दिला हा वरतीच दिलाय, पण कोणत्या साईडला, राईट हँड साईडला म्हणजे उजव्या हाताला. तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला जो टायटल ब्लॉक आहे हा कोणत्या बाजूला दिलाय, खालच्या बाजूला पण डाव्या हाताला. आणि चौथ्या ऑप्शन मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलंय, जो टायटल ब्लॉक आहे हा कोणत्या हाताला आहे, उजव्या हाताला आहे. ठीक आहे, तर आपला करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, का बरं ते तुम्हाला ग्रीन स्क्रीनवर समजवतो मी व्यवस्थित. बघा आता ही आपली स्टँडर्ड शीट आहे. स्टँडर्ड शीट म्हणजे काय, जे आपण ड्रॉइंग काढायला यूज करतो सेम शीट इथं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. बघा, तर ह्या शीट मध्ये आपला जो टायटल ब्लॉक आहे हा टायटल ब्लॉक आपला नेहमी कुठे असतो, उजव्या हाताला खालच्या कोपऱ्याला. ठीक आहे, त्यांनी पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिलं होतं, डाव्या कोपऱ्याला वरच्या बाजूला. वरती तर टायटल ब्लॉक येतच नाही, काही संबंध नाही, त्यामुळे ऑप्शन A B कशाच येणार नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये त्यांनी आपल्याला B इथं दिलेला होता. ठीक आहे, टायटल ब्लॉक वरच्या बाजूला. C ऑप्शन मध्ये त्यांनी आपल्याला इथं दिलेला होता. मग आपलं करेक्ट आन्सर कोणता आहे, ऑप्शन नंबर डी, जे की आपला जो टायटल ब्लॉक आहे हा उजव्या हाताला खालच्या बाजूला येत असतो. ठीक आहे, आता ही ड्रॉइंग शीट दाखवायचं कारण काय, ते तुम्हाला प्रत्येक वेळा टायटल ब्लॉकच विचारतील असं काही नाही. ते कदाचित तुम्हाला असं विचारतील, आता ही जी बाहेरची लाईन आहे या लाईनला आपण काय म्हणतो, तर त्या लाईनला आपण काय म्हणतो, बॉर्डर म्हणतो. त्यानंतर यांच्यामधल्या ह्या ज्या 2 लाईन आहे, एज लाईन आणि फ्रेम लाईन. बघा, ही जी बाहेरची आहे ती एज आणि आतली जी ती फ्रेम. तर यांच्यामधलं डिस्टन्स किती असतं, तर ते डिस्टन्स किती असतं, 10 mm असतं. कोणाकोणासाठी ते पण त्यांनी दिलंय, A1 शीट साठी, A2 A3 आणि A4 शीट साठी. चौघांसाठी ते जे डिस्टन्स आहे ते किती असतं, 10 mm साठी. परत आता हे जे त्यांनी 2 पॉईंट दिले हे कशासाठी दिले, ग्रिड अँड रेफरन्स. रेफरन्स म्हणजे काय, जेव्हा कधी आता या ब्लँक स्पेस मध्ये आपण ड्रॉइंग काढणार आहे, ड्रॉइंग काढण्यासाठी मी काय करणार, माझी रेष सरळ येण्यासाठी ही जी लाईन आहे या लाईनचा मी रेफरन्स घेणार, हिलाच पॅरलल व्हर्टिकल म्हणजे उभी लाईन काढणार आणि हिलाच पॅरलल हॉरिझॉन्टल लाईन काढणार. म्हणजे ज्या लाईन आहे हे आपल्या कशा येतील, सरळ येतील. तर ठीक आहे, हा झाला आपला पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मग आपला राईट आन्सर काय आलं, ऑप्शन नंबर डी, टायटल ब्लॉक असतो आपला उजव्या हाताला खालच्या कोपऱ्याला. ठीक आहे, आता बघूया क्वेश्चन नंबर पुढचा दुसरा. काय म्हटलं त्यांनी, आयडेंटिफाय द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट. खूप साधा सोपा सरळ प्रश्न एकदम. त्यांनी हे काय दिलेलं आहे आपल्याला, D1, काही जण D म्हणतात, काही जण प्रोटेक्टर म्हणतात. त्यांनी फक्त इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय करायला लावलंय, ओळखायला लावलंय. आपण शाळेत असल्यापासून हे इन्स्ट्रुमेंट बघतोय. हे कशासाठी वापरतो आपण, अँगल मोजण्यासाठी. 0 डिग्री ते 180 डिग्री पर्यंत आपण याच्यात काय करू शकतो, अँगल मोजू शकतो. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर काय आहे, प्रोटेक्टर. आता त्यांनी बाकीचे कोणते ऑप्शन दिले ते पण आपण बघून घेऊ. राईट आन्सर तर याचं हेच आहे, प्रोटेक्टर. हे बघा, राईट आन्सर काय येणार याचा, ऑप्शन नंबर डी, प्रोटेक्टर. आता हे जे त्यांनी बाकीचे दिले, सेट स्क्वेअर काय असतं, फ्रेंच कर्व काय असतं. फ्रेंच कर्व आपला असं बघा, ते ड्रॉइंग साठी आपण यूज करतो. टी स्क्वेअर काय, हे सर्व आपण एकदा ग्रीन स्क्रीनवर समजून घेऊ. ठीक आहे, हे बघा आता तिथं त्यांनी आपल्याला ऑप्शन दिले होते. एक दिलं होतं प्रोटेक्टर. प्रोटेक्टर तर आपल्याला माहिती आहे काय. ठीक आहे, तुम्हाला तिथं सांगितलं मी डायग्राम मध्ये. हा असतो आपला प्रोटेक्टर. याच्यात अँगल कुठून कुठपर्यंत असतो, 0 डिग्री ते 180, दोघं बाजूला मार्किंग असते. म्हणजे आपण 0 ते 180 कोणते पण अँगल जे हे आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो, त्याचं माप घेऊ शकतो. ठीक आहे, आता बाकीचे जे ऑप्शन आहे हे काय आपले, हे आपले फ्रेंच कर्व्स. हे काय आपले फ्रेंच कर्व्स. आता हे कशासाठी यूज होतं, जेव्हा कधी मी आता ड्रॉइंग काढणार आहे. ठीक आहे, ड्रॉइंग काढलं समजा मला पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स वगैरे असं काही काढायचं आहे, तर असे जे पॉईंट असतात हे पॉईंट आपल्याला हाताने जॉईन करायचे असतात. बरोबर आहे, पण हाताने जॉईन करताना काय होऊ शकतो, हा जो शेप आहे हा माझ्याकडून असा ओवेल होऊ शकतो. ठीक आहे, चुकू शकतो, काहीच्या हाताला परफेक्शन असू शकतं. तर हे जे असे पॉईंट आहे, नुसतं हेच नाही, जे आपले फॅशन टेक्नॉलॉजी वाले ते सुद्धा
हे फ्रेंच कर्वचा जास्तीत जास्त काय करता वापर करतात. तर हे जे पॉईंट आहे हे एक्झॅक्ट जोडण्यासाठी आपण काय करतो, या जो फ्रेंच कर्व आहे या फ्रेंच कर्वचा वापर करतो. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, फ्रेंच कर्व. त्यानंतर दुसरं बघितलं आपण, त्याच्यात दुसरं ऑप्शन होतं सेट स्क्वेअर. हे काय आपलं सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर कशासाठी वापरतो आपण, ज्या पॅरलल लाईन्स आहे त्या काढण्यासाठी, परत लाईन ॲक्युरेट येण्यासाठी, प्लस या ज्या लाईन आहे याच्याने आपण परपेंडिक्युलर, म्हणजे जर हे सेट स्क्वेअर आपण असे अरेंज केले तर याच्याने आपण परपेंडिक्युलर, हॉरिझॉन्टल, राईट अँगल सर्व प्रकारच्या लाईन जे आहे त्या आपण यूज करू शकतो किंवा ड्रॉ करू शकतो. त्यानंतर हे सर्वात शेवटचं टी बार किंवा टी स्क्वेअर. हा टी स्क्वेअर जनरली आपले जे ड्राफ्टमॅन मेकॅनिक किंवा ड्राफ्टमॅन सिव्हिलचे जे मुलं आहे ते ड्रॉइंग काढण्यासाठी याचा काय करत असतात, उपयोग करत असतात. ठीक आहे, त्यानंतर बघूया आता आपण पुढचा प्रश्न काय म्हटलंय त्यांनी. क्वेश्चन नंबर 3 यामध्ये काय दिलंय बघा आता, विच ड्रॉइंग डायमेन्शन इज करेक्ट ॲज पर IS स्टँडर्ड. आता हा पण भाग खूप महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्ष द्या थोडंसं. त्यांनी काय म्हटलंय, आता खाली त्यांनी आपल्याला एकच डायग्राम 4 वेळा दिली बघा. आयसोमेट्रिक व्ह्यू या AB, हा C आणि हा खाली आहे आपला D. प्रश्न त्यांनी एकदम साधा प्रश्न विचारलाय. प्रश्न काय विचारलाय, त्यांनी ज्या डायग्रामला, या प्रत्येक डायग्रामला जे डायमेन्शन दिले त्यापैकी करेक्ट डायमेन्शन कोणत्या डायग्रामला दिलेले आहे. आता तुम्हाला ऑलरेडी ह्या गोष्टी माहिती असतील की डायमेन्शन देतो जेव्हा कधी आपण, एक मिनिट, जेव्हा कधी आपण काय करत असतो, डायमेन्शन देत असतो, मग तो ऑर्थोग्राफिक व्ह्यू असो, फ्री हँड स्केच असो, आयसोमेट्रिक व्ह्यू असो, कोणता पण व्ह्यू असो किंवा कोणती पण डायग्राम असो, तर आपण जेव्हा त्याला डायमेन्शन देतो तर त्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये त्या डायमेन्शनसाठी काय केलेले आहे, काही रूल्स दिलेले आहे. ठीक आहे, जसं उदाहरणार्थ ही काय आपली, समजा ही आपली सेंटर लाईन आहे, त्यानंतर ही आपली कोणती लाईन आहे, समजा ही आपल्या हॅचिंग लाईन आहे, बरोबर आहे. हे काय, हे इथं त्यांनी काय केलेलं आहे, डायमेन्शन दिलेलं आहे. पण आपल्याला ओळखायचं आहे हे डायमेन्शन त्यांनी बरोबर दिले का नाही दिले. आता जेव्हा कधी आपण आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ करतो, आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ करतो, तेव्हा हे जे डायमेन्शन आहे हे आपल्याला बॉक्सच्या आतमध्ये देणं अपेक्षित असतं. कुठे, बॉक्सच्या आतमध्ये देणं अपेक्षित असतं. इथं तो आपला कुठेच मॅच होत नाही. आणि हे जे डायमेन्शन आहे हे त्यांनी कुठे दिलंय, बॉक्सच्या बाहेर. त्यामुळे आपलं हे ऑप्शन असू शकत नाही. त्यानंतर पुढचा ऑप्शन बघू. या ऑप्शन मध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे. हे जे डायमेन्शन आहे त्यांनी आपल्याला कुठल्या बाजूला दिले, खालच्या बाजूला दिले. पुढे सरकू. आता या प्रश्नामध्ये बघू, आता या ऑप्शन मध्ये बघू आपण. आता या ऑप्शन मध्ये बघा त्यांनी हा जो 50 डायमेन्शन दिला, हा कुठला दिला, बॉक्सच्या आतल्या बाजूला. हा पण कुठे दिला आहे, आतल्या बाजूला. त्यामुळे हे जे आपलं आहे हे ऑप्शन आपलं कसं येणार आहे, करेक्ट येणार आहे. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते पण आपण चेक करून घेऊ. त्यामध्ये पण त्यांनी काय केलंय बघा, इथं दिलेलं आहे पण या बाजूला कुठे दिलाय तो डायमेन्शन, खालच्या बाजूला दिलेलं आहे. त्यामुळे हे पण आपलं ऑप्शन बरोबर येणार नाही. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्न. आता त्यांनी इथं आपल्याला काय म्हटलंय, आयडेंटिफाय द नेम ऑफ द प्रिझम. आपल्याला फक्त त्यांनी जो प्रिझम ड्रॉ केलेला आहे आपल्याला फक्त याचं नाव ओळखायचं आहे. ठीक आहे, सोपी खूण आहे एकदम बघा. त्याच्या आपण फक्त काय करायचं, साईड मोजायच्या. साईड मोजल्या तरी आपल्या लक्षात येऊन जाणार आहे. याच्यामध्ये मोजल्या तर बघा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे तो कोणता झाला आपला, हेक्सागोनल. त्याच्या आकारावरून आपल्याला लगेच लक्षात येतं. तर याचं जे आन्सर आहे ते काय येणार आहे, हेक्सागोनल प्रिझम. आता बाकीचे जे ट्रायंग्युलर, स्क्वेअर आणि पेंटागोनल आहे हे प्रिझम आपण एकदा काय करू, फक्त बघून घेऊ. बघा बाकीचे ऑप्शन पण आपण काय बघतो, कारण काय बघा पेपरात ते तुम्हाला प्रत्येक वेळेस ह्या प्रश्नपत्रिकेत त्यांनी हेक्सागोनल दिलंय, याचा अर्थ प्रत्येक पेपरात ते हेक्सागोनल देतील असं नाही. त्यामुळे आपण काय करायचं, बाकीचे पण शेप आहे ते पण काय करायचे, बघून घ्यायचे. आता बघा इथं मी तुम्हाला सर्व शेप दाखवायचा प्रयत्न केलाय. हा कोणता आहे, ट्रायंग्युलर प्रिझम आहे. हा पण प्रिझम आहे पण कोणता आहे, ट्रायंग्युलर आहे. त्यानंतर हा जो आहे हा कोणता आहे, रेक्टँग्युलर. म्हणजे त्याच्या आकारावरूनच तो प्रिझम तयार झालाय. हा शेप कोणता आहे, ट्रायंगल, मग तो प्रिझम कोणता आला, ट्रायंग्युलर. हा शेप कोणता आहे, रेक्टँग्युलर, मग तो प्रिझम कोणता आला, रेक्टँग्युलर प्रिझम. त्यानंतर हा शेप कोणता आहे, स्क्वेअर, चारी सारख्या, मग तो कोणता प्रिझम झाला, स्क्वेअर प्रिझम. त्यानंतर हा याला किती फेसेस आहे बघा, 1 2 3 4 आणि 5, मग हा कोणता प्रिझम झाला, पेंटागोनल प्रिझम. ठीक आहे, याला 5 फेसेस आहे म्हणून आपण याला काय म्हणणार, पेंटागोनल प्रिझम. तसंच आपल्याला आता त्यांनी कोणता विचारला होता, हेक्सागोनल. मग आपण त्याला हेक्सागोनल का बरं म्हटलं, त्याला किती फेसेस आहे, 6. 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6, मग तो कोणता प्रिझम झाला, हेक्सागोनल. तसंच पुढे जाऊन मग हेप्टॅगोनल आहे, ऑक्टॅगोनल आहे, ट्रॅपेझोइडल आहे. ठीक आहे, असे काही याचे प्रकार आहेत. तर आपला राईट आन्सर कोणता आहे, हेक्सागोनल प्रिझम. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. इथं बघा, आयडेंटिफाय द नेम ऑफ द टूल. त्याने खाली एक टूलची डायग्राम दिली, त्याच्यावरून तो टूल कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा ओळखणं फार सोपं आहे. आता डायग्राम दिली त्यांनी, सर्वांना माहिती आहे. आता हे काय आहे, हॅमर आहे, बरोबर. पण आता ही कोणत्या प्रकारची हॅमर आहे, क्रॉस पिन, स्ट्रेट पिन, बॉल पिन, स्लेज हॅमर किंवा आणखी मॅलेट वगैरे कोणत्या प्रकारची, हे आपल्याला आता ओळखावं लागेल. बघा त्याने ऑप्शन दिले आपल्याला, क्रॉस पिन हॅमर,
त्यानंतर बॉल पिन हॅमर, स्ट्रेट पिन हॅमर आणि मॅलेट हॅमर. बरोबर आहे. जर समजत नसेल तर काय करायचं, ऑप्शनवर यायचं. ऑप्शनवरून सुद्धा आपल्याला जे उत्तर आहे बऱ्याच वेळा ते उत्तर आपल्याला जज होऊन जातं. हे समजण्यासाठी आपण पुन्हा एकदा काय करू, ग्रीन स्क्रीनवर जाऊ. तुम्ही असं पण याला जज करू शकता, पण बाकीचे जे ऑप्शन आहे ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. एकदा आपण ग्रीन स्क्रीनवर जाऊ. बघा आता इथं मी तुम्हाला सर्व प्रकारच्या जे त्यांनी ऑप्शन मध्ये दिले आहे त्या चारही प्रकारच्या हॅमर मी इथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. तर आता बघा त्याच्यात हा आता ही आपली कोणती हॅमर आहे, बॉल पिन हॅमर. हिच्या पुढच्या बाजूला आपल्याला काय दिसतो, बॉल टाईप पिन दिसते. जी पिन आहे ही थोडीशी कशी असते, सर्क्युलर असते, म्हणून तिला आपण काय म्हणतो, बॉल पिन. आता ह्या ज्या दोघी हॅमर आहे, क्रॉस पिन आणि स्ट्रेट पिन, या दोघी दिसायला एकदम सेम आहे. या दोघी दिसायला कशा आहे, एकदम सेम आहे. त्यांच्यात एक बारीक फरक आहे, तो फरक आपण समजून घेऊ. कोणता फरक आहे बघा. आता जेव्हा मी म्हणेल ना क्रॉस पिन, तर क्रॉस पिन याचा अर्थ काय होतो, आता हा जो हॅमरचा आपला रॉड आहे, या हॅमरच्या रॉडला ही जी पिन आहे, ही पिन कशी आहे आपली, परपेंडिक्युलर आहे. ही पिन कशी आहे, परपेंडिक्युलर, म्हणून तिला आपण काय म्हणतो, क्रॉस पिन. म्हणजे ही हॅमरचा रॉड असा आणि पिन कशी आहे, अशी परपेंडिक्युलर, म्हणून तिला आपण काय म्हणतो, क्रॉस पिन. पण स्ट्रेट पिन मध्ये कसं असतं, हे बघा. आता हा जो हॅमरचा रॉड आहे आणि ह्या जी आपली पिन आहे, हे दोघं कसे असतात, एकमेकांना पॅरलल असतात, म्हणून तिला आपण कोणती पिन म्हणतो, स्ट्रेट पिन. दोघं हॅमर दिसायला एकदम सेम आहे. दोघांमध्ये एकच फरक आहे. काय फरक आहे की इथचा जो हा पोर्शन आहे पिनचा आणि हॅमरच्या रॉडचा हा जो पोर्शन आहे किंवा मागच्या बाजूचा लाकडी, हे दोघं एकमेकांना कसे असतात, पॅरलल असतात. कोणत्या केसमध्ये, स्ट्रेट पिन हॅमर मध्ये. आणि क्रॉस पिन मध्ये काय असतं, ही पिन अशी आणि तिला हा जो पोर्शन आहे पिनचा, हा कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. एवढाच आहे दोघांमध्ये फरक आहे, बाकी याच्यामध्ये काही फरक नाही. मग हा प्रकार आपण बघितला. हे कोणती होती, बॉल पिन, ही होती आपली क्रॉस पिन आणि ही होती आपली स्ट्रेट पिन. आता उरलेल्या ह्या ज्या दोघी डायग्राम आहे, यांना आपण काय म्हणतो, मॅलेट. हिला पण आपण काय म्हणतो, हिला पण एक प्रकारे आपण काय म्हणतो, मॅलेट. फक्त ही कशी फायबरची आहे आणि ही कशी आहे, लाकडी आहे. आता त्यांनी आपल्याला विचारलं काय की दिलेली जी हॅमरचा जो शेवटचा प्रश्न आहे, तो शेवटचा प्रश्न आपण बघूया. काय म्हटलंय त्यांनी, आता बघा, विच ड्रॉइंग डायमेन्शन इज करेक्ट ॲज पर स्टँडर्ड ड्रॉइंग प्रॅक्टिस. सेम प्रश्न असा आपला वरती झालाय. म्हणजे काय, मानक रेखाचित्र सरावानुसार कोणते रेखाचित्र आकारमान योग्य आहे. याचा अर्थ त्यांनी आपल्याला खाली ड्रॉइंग दिलेला आहे, त्या कोणत्या ड्रॉइंगला आपण जे डायमेन्शन आहे हे डायमेन्शन बरोबर दिले. ठीक आहे. मी वरच्याच प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे ड्रॉइंगचे आपण डायमेन्शन देतो त्याच्यासाठी पण काय रूल्स आहे, ते रूल्स आपल्याला काय करावं लागतं, फॉलो करावं लागतं. जसं आता आयसोमेट्रिकच्या केसमध्ये हे जे डायमेन्शन आहे आपल्याला कुठे लागतात, या एरोच्या आतल्या बाजूला लागतात. प्लस आपल्याला हे जे एरो आहे याचा रेशो सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, चेक करावा लागतो. जसं आता हे एरो आपल्या चुकीचे आहे. ठीक आहे. यांनी ते प्रॉपर रेशो मध्ये काढलेलं नाही. तो आपला रेशो किती असतो, 3:1 असा तो रेशो असतो. तर त्या रेशो मध्ये त्यांनी हे काढलेलं नाही. सेम आता हा जो प्रश्न आहे याच्यात पण त्यांनी तेच सांगितलंय की कोणते ड्रॉइंग डायमेन्शन आहे हे आपण बरोबर दिले, त्यांनी बरोबर दिले, हे आपल्याला चेक करायचं आहे. आता या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हे जे 30 आहे बाहेरच्या बाजूला दिलाय आणि जो 40 आहे हा कोणत्या बाजूला दिलाय, आतल्या बाजूला दिलाय. त्यामुळे हे आपल्याला येणार नाही. आपल्याला आयसोमेट्रिकच्या केसमध्ये हे जे दोघी डायमेन्शन आहे हे कोणत्या बाजूला लागतात, या रेषेच्या आतल्या बाजूला लागतात. ठीक आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये बघू. याच्यात पण सेम प्रॉब्लेम आहे. याच्यात 30 आतमध्ये दिलेलं आहे, पण हे जे दुसरं माप आहे हे त्यांनी कुठे दिले, रेषेच्या बाहेरच्या बाजूला. मग हे पण बरोबर येणार नाही. आता यामध्ये बघूया. ठीक आहे. आता याच्यात बघा 48 आपल्याला आतमध्ये दिलंय, 30 पण आपल्याला कुठे दिलंय, ड्रॉइंगच्या आतमध्ये दिलाय. प्लस याचे जे एरो आहे हे एरो पण काय करायचे, एकदा चेक करून घ्यायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला वरतीच सांगितलं, हे जे आपण एरो काढतो या एरोचा रेशो किती असतो, 3:1. हे एरो कोणत्या रेशो मध्ये पाहिजे, 3:1 अशा रेशो मध्ये पाहिजे. ते जरी त्या एरो जरी त्या रेशो मध्ये नसेल तरी सुद्धा ती डायग्राम आपली काय होईल, चुकीची होईल. पण या केस मध्ये काय झालं, हा 30 पण आतमध्ये, 48 पण कसं आहे या रेषेच्या आतमध्ये आणि 26 बरोबर त्याच्या जागेवर आहे. म्हणजे तिघी ठिकाणी जे त्यांनी डायमेन्शन दिले हे प्रॉपर दिलेले. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर डी मध्ये काय दिलेलं आहे ते बघून घेऊ. याच्यात पण बघा, याच्यात तर दोघी डायमेन्शन कोणत्या बाजूला दिले, बाहेरच्या बाजूला दिले. तुमचं याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण 30 आणि 48 इथं पण बघताना बरोबर वाटतं आणि इथं पण बघताना बरोबर वाटतं. पण दोघांमध्ये फरक काय, इथं जे डायमेन्शन दिले हे त्यांनी रेषेच्या बाहेरच्या बाजूला दिले आणि इथं जे डायमेन्शन दिले ते त्यांनी रेषेच्या कोणत्या बाजूला दिलेले, आतल्या बाजूला दिले. बस एवढं फक्त बारीक लक्ष ठेवायचं. ठीक आहे. आता हे होते आपल्या आजचे ड्रॉइंगचे 6 इम्पॉर्टंट एमसीक्यू. आता नेक्स्ट टाइम आपण काय करू, जे ईएस आहे, ईएस विषयाचे इम्पॉर्टंट एमसीक्यू घेऊ आणि लवकरच लाईव्ह लेक्चर पण घ्यायचा प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.